जळगाव जिल्ह्यामधल्या रावेर तालुक्यातल्या एका गावामध्ये शिक्षक मिळत नसल्यानं सरपंचानं शाळेला कुलूप लावलं आणि पंचायत समितीच्या आवारामध्ये शाळा भरवली। थेरोळे गावामध्ये इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्यामध्येच 2च शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। वारंवार प्रशासनाकडे शिक्षक देण्याची मागणी करूनही शिक्षक मिळत नाहीत। आम्हाला शिक्षक हवे आहेत। आमच्या शाळेचे 2च शिक्षक आहेत आणि आम्हाला शिक्षक मागणी हवी आहे। तर आमच्या शाळेत शिक्षक नाही, आम्हाला शिक्षण मिळत नाही, आम्हाला पण शिकायचं आहे आणि यासाठी आम्हाला शिक्षक हवे आहेत। शासन लाडकी बहीण योजना साजरी करत आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहिणीच्या मुलींकडे दुर्लक्ष करत आहे। जिल्हा परिषद शाळेला शिक्षक देत नाहीये, म्हणून आम्ही इथे आज बसलेलो आहे। गेल्या 1 महिन्यापासून मी पंचायत समिती येथे आमच्या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 7वीला फक्त 2 शिक्षक शिकवत आहे। 2 पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त आहे। मी त्या मागण्या लेखी व तोंडी BDO मॅडम, गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे वारंवार मागण्या करत आहे। 1 महिन्यापासून मागण्या करत असताना देखील त्यांनी या मागणीला प्रतिसाद दिला नाही। माझी अशी प्रशासनाकडे मागणी आहे की जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच उपोषणाला बसणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।